आज मी तुम्हाला भोपळ्यापासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। हा भोपळा घेतला होता, ह्याची काय केली होती, साल काढली होती आणि मी ह्याला असं पातळ कापून घेतले बघा। अशा पद्धतीने मी कापून घेतलेलं, खिसून जरी घेतलं तरी पण चालू शकते। तवा ठेवलाय बघा गरम करायला आणि एकदम आपल्याला थोडंसं तेल पाहिजे की फोडणी पुरतच। तर बघा एक छोटा चमचा टाकलेला आणि गरम होऊन देऊया। त्यात टाकायचे बघा छोटा अर्धा चमचा मोहरी, छोटा अर्धा चमचा टाकायचे जिरं, त्यात टाकणार आहे थोडीशी एकदम हिंग पावडर, की त्यात टाकणार आहे बघा ही कढीपत्ता। आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, बिन तिखटाची एक मिरची घेतलेली आहे, 6 पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच आलं आणि हे काय केलेलं आहे माहिती का, कुटून घेतले। आता 1 मिनिटभर फक्त परतून घेऊया बारीक गॅसवर। त्यात टाकलेलं आहे थोडीशी हळद, मिक्स केलेलं आहे त्याच्यात हे आपण भोपळा आणि एक 2 ते 3 मिनिटं मी ह्याच्यामध्ये असं परतून घेणार आहे। आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ, मिक्स करून घेऊया। आता ह्यात काय करणार आहे, मी थोडीशी टाकणार आहे आत्ताच कोथिंबीर, हलवून घेऊया आणि ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे 5 ते 7 मिनिटासाठी। झाकून ठेवलं होतं बघा आपण आणि मी एकदा हलवलेलं आहे। तर ह्याचं पाणी जे होतं ना वाफेचं, ते पाणी त्याच्यावर पडतं ना, अजून बघा असं ओलसर असं होतं। आता त्यात आपण मसाले टाकणार आहे। मिरची पावडर थोडीशी घेतलेली आहे, आमचूर पावडर घेतलेली आहे, ही जिरे धने पावडर भाजून बारीक केलेली आहे आणि गरम मसाला पावडर घेतली। आता हे टाकून घेऊया। आता हे मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे बघा, लगेच शिजतं, हे काय जास्त वेळ लागत नाही शिजायला आणि इतकं चटपटीत असं मस्त असं लागतं नाही। करून बघा। आता हे मी तुम्हाला थोड्या प्रमाणात दाखवलेलं आहे।